प्रिंट राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। खरीप पीक विमा 2024 चा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम आता लवकरच मिळणार आहे। त्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता अनेकांचा प्रश्न होता की 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जरी मंजूर करण्यात आली, जरी राज्य सरकारने किंवा त्याचबरोबर केंद्र सरकारने ज्या नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत, त्या नियम आणि अटीनुसार केंद्र सरकारने ज्या एका महिन्याच्या आतमध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पण तसं झालेलं नाही। पण आता जे आहेत हिंगोली जिल्ह्यातील जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना अग्रिम पीक विमा मंजूर होऊन आता मात्र एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत अग्रिम पीक विम्याची 25% रक्कम जी आहे जमा केली जाणार आहे। आता आपण हेक्टरी बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 6609 रुपये या ठिकाणी प्रति हेक्टरी या ठिकाणी मिळणार आहे। त्याचं कॅल्क्युलेशन आता झालेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन हे झालेलं आहे। तुम्हाला जे कॅल्क्युलेशन चेक करायचं असेल तर मी स्क्रीनवर एक स्क्रीनशॉट लावतो, त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा जे आहे स्क्रीनशॉट तुमचं जे प्रधानमंत्री जे फसल बीमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी चेक करा की तुम्ही पीक विमा चेक कसं करायचं त्याचा मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की त्या अंतर्गत तुम्ही कशा प्रकारे जे आहेत पीक विम्याची रक्कम चेक करू शकता। पण आता जे आहेत अग्रिम पीक विम्याची रक्कम हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे, मंजूर करण्यात आलेली आहे। ते आता लवकरच 2-4 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केली जाणार आहे। कॅल्क्युलेशन झालेलं आहे 6609 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम आहे ती मिळणार आहे।